हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटाव मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काँग्रेस पक्षांतर्गत अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष वाचवायचा असेल तर तात्काळ हर्षवर्धन सपकाळ यांना पदावरून हटवावे अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी केली आहे. माजी जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी, माझ्यासोबत म्हाडा व करमाळा विधानसभेचे नेतृत्व करतात आदरणीय ज्येष्ठ अशोक चोपडे साहेब, सांगोलेचे राजकुमार पवार साहेब, पंढरपूर मंगळवारचे प्रतिनिधी राहुल कवले पाटील साहेब, या ठिकाणी प्रदेशचे प्रतिनिधी आणि मोहोळचे सुरेश आवळे, या सगळ्यांच्या वरिष्ठांच्या उपस्थितीत आजचं पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की आमच्या देशाचे नेते काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांनी सृजन अभियान म्हणून एक अभियान देशभरात सुरुवात केली. या अभियानाचा उद्देश असा होता की तळागाळातल्या लोकांना पक्षामध्ये संधी मिळावं, काम करण्याची संधी मिळावी आणि दिल्लीपर्यंत ही नावं आले पाहिजेत, कोण काम करतात काय नाही आहे, त्यांना न्याय दिलं पाहिजे. सर्वसामान्य घटकांना पक्षाच्या प्रवाहात सामावून घेणे यासाठी सृजन अभियान हे देशभरात राबवण्यात आले होते. आणि महाराष्ट्रात राबवत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा राबवला गेला. आणि हे राबवत असताना त्यांच्या जयपूरचा ठराव असू द्या, विविध ठिकाणी जे अधिवेशन झाले काँग्रेसच्या, त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की स्थानिक लोक याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, कोणी आमदार असू दे, खासदार असू दे. तसेच या निवडी पारदर्शकता स्वच्छपणे होण्याकरिता बाहेरच्या स्टेटमधून, जसं ओरिसा राज्यातून माजी आमदार आहेत देवाशिष पटनायक म्हणून, त्यांना आपल्याला सोलापूरला जिल्हा निरीक्षक म्हणून नेमले. मग त्यांनी पारदर्शकप्रमाणे या ठिकाणी घेतलं, सगळ्यांची माहिती घेतली, केली. परंतु जेव्हा परवा डिक्लेअर झाला ह्याच्यामध्ये जो उद्देश होता राहुल गांधी यांचा, त्या उद्देशालाच हरताळ फासला गेला. जर तुम्हाला बदलायचं नव्हतं तर घेतलंच कशाला हे सगळं, आणि त्याच त्या लोकांना जर संधी देणार असाल तर हे करायचं गरज नव्हतं. म्हणजे तुम्ही सर्वसामान्यांची चेष्टा केल्याप्रमाणे झाला. आणि एवढं घडल्यानंतर ना जेव्हा आम्ही प्रदेशाध्यक्षांना सगळ्यांना मेसेज पाठवला, फोन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून काही प्रतिसादसुद्धा आला नाही. एक तर काँग्रेसची परिस्थिती देशात एवढी वाईट असतानासुद्धा आम्ही सैनिक म्हणून लढतो आहे, परंतु आमच्या भावना समजून घेत नाही. बरं, तुम्हाला भविष्यात पक्षात काही संधी आहेत हेही सांगत नाहीत. विश्वासात घेऊन जर तुम्ही पदं दिलात तर काय आम्हाला वाईट नाही, परंतु जी वागणूक या पक्षाच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आम्हाला मिळाला त्याचा आम्ही जाब विचारण्यासाठी जिल्हा जे निरीक्षक नेमले होते देवाशिष पटनायक साहेब, त्यांना आम्ही विचारलं की बाबा तुम्ही एवढं चांगलं तिथं घेतला होता, प्रेस कॉन्फरन्स घेतला, सोलापूरच्या सगळ्यांनी भेट घेतली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या अहवालाचा त्यांनी बघितली का नाही ही मलाही शंका, आणि हे जे निवडी झाल्यात मलाही शॉकिंग घटना. याच्या विरुद्ध मग साहेब आम्हाला काय करावं, काँग्रेस पक्षात लोकशाही आहे, आम्ही आंदोलन करू दे का, कारण त्याच्याशिवाय दुसरं प्रदेशाध्यक्ष दाद देत नाही. ते म्हणाले की बिलकुल तुम्ही करा, तुमचा आवाज, तुम्ही आंदोलन करा, माझं काही अडचण नाही, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि हा जो अहवाल आहे मी स्पष्ट दिल्लीला मला विचारल्यानंतर मी राहुल गांधी यांच्यासमोर मांडले. त्या शब्दात त्यांनी आमची पाठराखण केली आणि आम्हाला ताकद देण्याची त्यांनी सांगितलं. त्यामुळं आता चौथा स्तंभ आहे पत्रकार आपण या माध्यमातून. आम्ही आता सगळ्या बाजू बघून झालं, म्हटलं पक्षांतर्गत हा वाद आहे, ठीक आहे, पक्षांतर वाद आहे, आम्ही पक्षाच्या विरोधात नाही आहे, पक्ष विरोधी करत नाही आहे, आम्ही सगळे आता सामूहिक राजीनामा देणार आहोत पदाचा, आणि पक्षामध्ये राहुल गांधींचे एक सैनिक म्हणून आम्ही लढत राहणार आहोत. पक्षामधील जे प्रस्थापित मंडळी बसलेले आहेत हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला झुरळ समजतात, काँग्रेस समजतात. आता तर आमच्या काँग्रेस पक्षातील आम्ही काँग्रेस काय आहे त्यांना दाखवण्याची ही वेळ आलेली आहे.
त्यामुळे आजचा हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही येणाऱ्या काळात माननीय राहुल गांधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्याकडे सर आम्ही तक्रार ईमेलनं तर पाठवलेलंच आहे, त्यांना भेटून सुद्धा आम्ही तक्रार देणार आहोत. नाही नसेल तर आम्ही दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्यालयासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत. कारण आंदोलन हे आमच्या पक्षाचे डोळे उघडण्यासाठी आहे. पक्षामधील जे सरंजामशाही आहे, मी आणि माझाच कार्यकर्ता असला पाहिजे, दुसरं कोणी येऊ नये, तो राहुल गांधीचा जो विचार आहे तो आणू देत नाही. त्या गोष्टी उघड करण्यासाठी आम्हाला करण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे. त्यामुळे लोकशाही पद्धती माध्यमातून आम्ही आज एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टीचा यामध्ये सपकाळ हटाव आम्ही मोहीम आता सुरुवात केलेली आहे. राज्यभरातून आम्हाला फोन आले. आमचा उद्देश आहे की ज्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली हे सगळं झालं, अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं पाहिजे, मिटिंग घेतलं पाहिजे, बोलवलं पाहिजे, तुमची निवड का झाली नाही. आम्ही अध्यक्षांना एवढं सवाल करतो की आमची निवड का झाली नाही. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.